सो सर्वात इम्पॉर्टंट म्हणजेच तुम्ही टेराफॉर्म ब्लॉक बघितलेला आहे, राईट. आता आपल्याला बघायचं आहे की येस, कोणी काही बोलायचं आहे का ऑनलाईन? कुणाला काही बोलायचं आहे का? सर्वांना कळलं इथपर्यंत? येस सर. ओके, गुड. सो समोर बघू आपण. आता आपल्याला काय करायचं आहे, आता ही जी फाईल आहे ह्या फाईलमध्ये आपण या छोट्याशा ब्लॉगला आपल्याला आता ग्लोबली रियुजेबल करायचं आहे. काय करायचं आहे, या छोट्याशा फाईलला आपल्याला ग्लोबली रियुजेबल करायचं आहे. तर ते कसं होईल पॉसिबल? आपण काय करणार, इथे या फाईलला छेडखानी करणार नाही, आपण सिंपल व्हेरिएबल डिक्लेअर करणार. काय करणार? व्हेरिएबल डिक्लेअर करणार. आणि अशाने काय होईल, तर ही फाईल आपण कधीही कुठल्याही AWS मध्ये यूज करू शकतो. चेंजेस करायची काय गरज पडेल, फक्त व्हेरिएबल्स. ठीक आहे. तर आता इथे व्हेरिएबल्स क्रिएट कसे करायचे, तर इथे व्हेरिएबल ब्लॉक यूज करायचं. काय यूज करणार? व्हेरिएबल ब्लॉक. ओके. सो व्हेरिएबल, देन दिस चुकलं का माझं? आता बरोबर आहे. ओके. शिफ्ट दिस आणि इथे व्हेरिएबलचं नाव द्यायचं. तर व्हेरिएबल आपले कोणते कोणते असू शकतात ते सांगा. तर सर्वात आधी पहिला व्हेरिएबल आपला असू शकतो की रिजन. बघा इथे आपण रिजन 2 टाइम्स यूज केलेला आहे ना. तर रिजन मध्ये आपला रिजन, माय रिजन और AWS_region द्या, रिजन. ठीक आहे. देन याची व्हॅल्यू असेल, यामध्ये इथे असते डिफॉल्ट अँड देन डिफॉल्ट मध्ये आपल्याला याची व्हॅल्यू द्यायची असते डिफॉल्ट असं, सॉरी डिफॉल्ट मध्ये देणार तुम्ही US-EAST-1. ठीक आहे. आणि इथे असते डिस्क्रिप्शन सुद्धा असते. इथे तुम्ही डिस्क्रिप्शन देणार. डिस्क्रिप्शन मध्ये काय असेल, दिस समथिंग लाईक एखादा मेसेज, दिस इज माय होम रिजन, समथिंग असं काहीतरी. ओके, समजलं का? पक्का? ठीक आहे. सो हा झाला एक तुमचा काय व्हेरिएबल. आता या व्हेरिएबलला तुम्ही कॉल कसं करणार, व्हेरिएबलला आपण कॉल कसं करणार? तर व्हेरिएबलला कॉल करणे पण खूप इझी आहे. ठीक आहे. तर व्हेरिएबलला कॉल करणे सिंपल. इथे कुठे आहे आपला रिजन, इथे है ना. सो याला आपण कट करणार आणि सिंपल इथे लिहिणार var डॉट रिजन. रिजन हे नाव द्यायचं आपल्याला. ठीक आहे. इथे जे नाव आपण यूज केलं आहे हे नाव आपण इकडे देणार. कळलं का? जे व्हेरिएबल मध्ये नाव असेल तेच नाव आपल्याला इथे द्यायचं आहे. तिथे जर तुमचं नाव रिजन, माय रिजन नाव असेल तर माय रिजन इथे तुम्हाला द्यायचं आहे. कळलं? हा. तर हेच आता आपल्याला कुठे यूज करायचं आहे? आता आपल्याला इथे या कोड मध्ये चेंजेस करायची गरज पडेल का परत? नाही. आपण काय चेंज करणार? फक्त व्हेरिएबल चेंज करणार. दॅट्स इट. क्लिअर? आणखी कोणते व्हेरिएबल तुम्ही क्रिएट करू शकता सांगा. हा, आता त्याने बरोबर दिलं. हा सर शेवटचा पॉइंट नाही समजला, परत सांगा. ओके. आपण सर्वात आधी आपण काय करतोय, तर ही फाईल आपण लिहितोय, बरोबर आहे? ठीक आहे. आता ही फाईल आपल्याला काय करायचं आहे, लेट्स कन्सिडर करा मला रिपीटेडली यूज करायची. बट रिपीटेडली जर मी यूज करतोय, वेगवेगळ्या रिजन मध्ये यूज करतोय, माझ्याकडे US ईस्टच रिजन असेल का? नाही. माझ्याकडे MIID सेम असेल का? नाही. मला सेम इन्स्टन्स टाईप यूज करावा लागेल का? नाही. माझा चेंज होऊ शकतो. तर ह्या ज्या टर्म्स आहेत ह्या चेंज होऊ शकतात. इव्हन की पेअर, VPC सिक्युरिटी ग्रुप सगळ्यांची आयडी चेंज होणार की नाही? तर आपल्याला काय करावं लागेल, प्रत्येक वेळेस इथे आपल्याला हे चेंज करावं लागेल, हे चेंज करावं लागेल, हे 4-5 हे गोष्टी चेंज करावं लागतील.
असा कोणता वे आहे की आपल्याला हा पूर्ण पोर्शन स्टेबल ठेवता येईल, याला आपल्याला एडिट करायची गरज पडायची नाही. तर तशा वेळेस आपल्याला ऑलरेडी माहिती आहे व्हेरिएबल कशासाठी यूज होतो. आपण त्या व्हेरिएबलला एक व्हॅल्यू असाइन करतो आणि व्हेरिएबल आपण ऍज अ यूज आपल्या एका मेन फाईल मध्ये ऍक्सेस करतो. ठीक आहे. आता ह्या इथे ज्या टर्म्स दिलेल्या आहे ह्या प्रत्येक वेळेस चेंजेबल आहेत, रिजन बाय रिजन चेंजेबल आहे आणि त्यामध्ये त्यांच्या टाईप्सवर चेंजेबल आहे. करेक्ट. जर मला हा एवढा कोड जर रिपीटेडली यूज करायचा आहे, एवढा कोड जर मला रिपीटेडली यूज करायचा आहे, प्रत्येक रिजन मध्ये यूज करायचा आहे, तर व्हेरिएबल सेट करणे आवश्यक असेल. कळलं. ठीक आहे. तर ज्या टर्म्स आपल्या चेंज होत आहेत ह्या सगळ्या टर्म्स आपण ऍज अ व्हेरिएबल सेट करणार अँड देन त्याला त्या व्हेरिएबल मधून ऍक्सेस करणार. कळतंय का. तर आता बघा आणखी इझी कसं होईल. तर व्हेरिएबल आपल्याला इथे लिहायची गरज पडत नाही. व्हेरिएबल आपल्याला असं लिहायची गरज नाहीये, एकच फाईल मध्ये लिहिले जात नाही, त्यासाठी सेपरेट फाईल क्रिएट केली जाते. काय क्रिएट केली जाईल. सेपरेट फाईल. सो व्हेरिएबल डॉट टीएफ. काय राहणार त्या फाईलचं नाव. व्हेरिएबल डॉट टीएफ. ठीक आहे. तर एक काम करतोय, डेमो नॉट फाईल फोल्डर. तुमचं कन्फ्युजन दूर होईल. हे जे काही आहे हे सगळं मी इथे मूव्ह करतोय डेमो मध्ये. आणि डेमो बंद राहील. ओके. तर आता आपल्याकडे किती आहे. EC2 ही मेन फाईल असेल आपल्याकडे. EC2 काय असेल. ही मेन फाईल असेल आणि व्हेरिएबल ही काय असेल. ही ज्यामध्ये आपल्याला फक्त व्हेरिएबल लिहायचे आहेत. व्हेरिएबल अशा व्हेरिएबल्स, अशा टर्म्स, अशा व्हॅल्यूज ज्या चेंज होणार कंटिन्युअस बेसिसवर. कळलं. ठीक आहे. तर व्हेरिएबल मध्ये आपण काय करणार. आपले व्हेरिएबल्स लिहिणार. आता इथे पण तुम्हाला दोन्ही फाईल्सला साइड बाय साइड कम्पेअर करायचं असेल तर इथे ऑप्शन असतो. हा साइडला इथे आयकॉन असेल, इथे तुम्ही क्लिक करा, दोन्ही फाईल्सला तुम्ही ओपन करून इथे बघू शकता. आता हा जो व्हेरिएबल आहे हा व्हेरिएबल आपण इथे कॉल केलेला. आता मला सांगा व्हेरिएबल जर मला रिजन जर चेंज करायचं असेल तर मला इकडे यायची गरज आहे का. नाही. मला कोणत्या फाईलला चेक करायचं लागेल. बरोबर. कारण आणि इथेच माझी सगळ्या चेंजेबल व्हॅल्यूज अवेलेबल असणार. मला या फाईलला छेडायची गरज पडणार नाही. हा एक कॉन्स्टंट स्टेबल फाईल असेल, मेन फाईल. तर ऍक्च्युअली ऑर्गनायझेशन्स मध्ये हे काम होतं. अशाच पद्धतीने काम होतं. एक ऍक्च्युअल फाईल ऑलरेडी बनलेली असते आणि तुम्हाला काय करायचं असतं तर तुम्हाला फक्त व्हेरिएबल चेंज करायचे असतात ऍज पर रिजन. ऍज पर रिजन तुम्हाला व्हॅल्यूज चेंज करायचे असतात. एक्स्ट्रा काहीही करायचं राहत नाही. जो स्टार्टिंगला पहिला डेव्हलप्स इंजिनियर असेल ना त्या कंपनीत तो काय करेल. तो हे सगळं स्टार्टिंग पासून करेल. आणि जो दुसरा डेव्हलप्स इंजिनियर जर पहिल्या डेव्हलप्स इंजिनियरने जॉब सोडली आणि दुसरा डेव्हलप्स इंजिनियर आला तर त्याला काही एक्स्ट्रा करायचं गरज नाही. म्हणून डेव्हलप्स इंजिनियरच्या जॉब्स थोड्याशा काय असतात. रिलॅक्स्ड असतात. समजा. कारण पहिला डेव्हलप्स इंजिनियर खूप जाम मेहनत करून हे सगळं क्रिएट करून जाणार आणि दुसरा इंजिनियर काय करेल फक्त व्हेरिएबल चेंज करेल बस. समजा. मोठ्या मोठ्या कंपनीज मध्ये एवढं रिलॅक्सिंग काम असतं डेव्हलप्स इंजिनियर साठी. हा पण जो डेव्हलप्स इंजिनियर स्टार्टिंगला त्या कंपनीत जातो त्याला जास्त काम असतं. ठीक आहे. तर डिफरन्स असेल कामाचा. तुम्हाला एकाला जास्त काम असेल, एकाला कमी काम असेल. सो हे कसं पॉसिबल होतं. कारण पहिला इंजिनियर हे सगळं करून जातो, स्वतःहून करून जातो आणि त्याला फक्त दुसऱ्या इंजिनियरला काय करायचं असतं. व्हेरिएबल चेंज करायचे असतात. व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू टाक बाबा. तुला जे रिजन मध्ये त्या व्हॅल्यूज पाहिजे त्या रिजनच्या व्हॅल्यू टाका. तुमचं काम संपलं आणि अप्लाय करा. आता तेच आपण परफॉर्म करतोय. ठीक आहे.
तर आपल्याला रिजन आपला क्रिएट झाला, रिजन आपण इथे कॉल करतोय, बकेटचं नाव तुमचं चेंज होऊ शकते, बकेट नेम पण इथे द्या. कसं होईल ते, माय बकेट, माय बकेट डिफॉल्ट, ये ना पटापट हा डिफॉल्ट मध्ये माझ्या बकेटचं नाव BATCH patch 23-123. ओके. नेक्स्ट इथे डिस्क्रिप्शन दिला नाही दिला तुम्ही काही फरक पडणार नाही. अगेन एक व्हेरिएबल क्रिएट करा, व्हेरिएबल, ठीक आहे. हा येस, सर्वात आधी AMI ID राहील ना, चेंज. सो इथे मी डिफॉल्ट देणार. आता समजलं का प्रमोद? येस. हा, ओके. स्टील जर काही कन्फ्युजन असेल तर मला पिंग करायचं, आपण त्यावर डिस्कस करू परत. ओके. सो आता हे सगळे इथे कॉल करत चला. इथे मला बॅचचं नाव लिहायची गरज नाहीये, कारण var डॉट माय बकेट, var डॉट माय bucket बकेट. आय थिंक इथे या ब्लॉक मध्ये व्हेरिएबल अलाव आहे की नाहीये त्यात बघू नंतर ना. लास्ट टाइम थोडा एरर आलेला होता, बट बघू. सो इथे दिस वन as well, var डॉट what AMI. नेक्स्ट इन्स्टन्स टाईप है ना, तो आपल्याला काय पाहिजे, आणखी एक व्हेरिएबल पाहिजे. इन्स्टन्स टाईप डिफॉल्ट मध्ये व्हॅल्यू देणार मी डबल कोट मध्ये t3 डॉट MICRO, फक्त डिफॉल्ट मध्ये देतोय. ओके. देन अगेन एक व्हेरिएबल देणार, ज्यामध्ये काय असेल की नेम. नेक्स्ट डिफॉल्ट मध्ये ID अंडरस्कोर RSA. नेक्स्ट अगेन एक व्हेरिएबल देणार, काय असेल त्याच्यामध्ये, सिक्युरिटी ग्रुप. व्हेरिएबल माय SG डिफॉल्ट, स्क्वेअर ब्रॅकेट आणि SG ची ID. तर इकडे कॉल करा, काय असेल, var डॉट बघा, जसे व्हेरिएबल तुम्ही डिक्लेअर केले सगळे व्हेरिएबल तुम्हाला इथे तो सजेशन्स मध्ये देणार की तुमच्याकडे एवढे सारे व्हेरिएबल आहेत अवेलेबल ज्यांना तुम्ही यूज करू शकता. तर आता इझिली आयडेंटिफाय होतोय. आपण काय करतोय, चेंज इन्स्टन्स टाईप दिस वन, var डॉट की नेम. थोडं लेट करताय ते सजेस्ट पण ठीक आहे. var डॉट काय असेल, सिक्युरिटी ग्रुप, सॉरी माय SG. परफेक्ट. हे सगळे तुम्ही चेंज करू शकता. आता मला सांगा इथे काय असं आहे जे तुम्ही चेंज करायला या फाईल मध्ये येणार, का आता आपण यापैकी काही चेंज करायला नाही येणार. सिंपल टर्म आहे ना, राईट. हा इवन आपण हे नेम सुद्धा देऊ आपण, कारण आपल्याला नेम पण वेगळं पाहिजे. सो नेम आपण चेंज करू शकतो. व्हेरिएबल इन्स्टन्स नेम डिफॉल्ट मध्ये नाव द्या, माय काय होतं EC2.
var dot instance name. बघा सगळे टर्म्स तुम्ही चेंज करू शकता. आता ही फाईल ग्लोबली रियुजेबल आहे, कुणीही कुठल्याही रिजन मध्ये यूज करू शकेल. फक्त त्याला काय करावं लागेल, ह्या व्हॅल्यूज त्या रिजन वाईज व्हॅल्यू चेंज करावे लागतील. कळलं? हा, आणखी एक ब्लॉक तुम्हाला सांगायचा आहे, आउटपुट ब्लॉक. काय पाहिजे? आउटपुट ब्लॉक. आता आपण काय करतोय की पब्लिक आयपी आपल्याला जेव्हा माहित करायची असेल तर पब्लिक आयपी साठी आपण काय करणार, EC2 इन्स्टन्सवर इकडे येणार, इन्स्टन्स क्रिएट झाला आणि त्याची पब्लिक आयपी इथून आपण कॉपी करणार. बट मला असं नाही करायचं. मला काय करायचं आहे, ह्या टर्मिनलवरच मला काय पाहिजे, पब्लिक आयपी पाहिजे. आणि ते पॉसिबल होईल तुमचं आउटपुट ब्लॉकने. कोणत्या ब्लॉकने? आउटपुट. ठीक आहे. काय पाहिजे तुम्हाला? AWS पब्लिक आयपी पाहिजे ना, पब्लिक आयपी समथिंग डिफॉल्ट. सॉरी, व्हॅल्यू द्यावी लागेल. काय पाहिजे इथे? व्हॅल्यू. इथे काय राहणार? इथे व्हॅल्यू राहणार. आता हे कसं देणार आपण? ठीक आहे, डिफॉल्ट ब्लॉकला लिहायचं, सॉरी आउटपुट ब्लॉकला कसं लिहायचं हे सुद्धा आपण दुसऱ्या फाईल मध्ये लिहितो. याच्यासाठी पण एक फाईल असेल आपली. कोणती फाईल असेल? output.tf फाईल. कोणती फाईल? output.tf फाईल. हे सगळं तुम्ही एकाच फाईल मध्ये लिहू शकता, बट दॅट्स नॉट अ गुड वे. वी हॅव टू क्रिएट अ सेपरेट फाइल्स फॉर each because we are managing it separately. So output.tf here, output block. याला पण मी या साइडला ओपन करतोय आणि इथे आपला ओपन राहणार दिस. ठीक आहे. आता मला सांगा काय पाहिजे आपल्याला? पब्लिक आयपी. कशी मिळणार? आता इथे जेव्हा आपण बघितलं आहे प्लॅन मध्ये, इथे बघा पब्लिक आयपी है ना, नो आफ्टर अप्लाय. जेव्हा क्रिएट होईल एक इन्स्टन्स त्याच्यानंतर ना आपल्याला पब्लिक आयपी मिळणार. याने ऍक्सेस सोडलो. ठीक आहे. तर जेव्हा एक इन्स्टन्स क्रिएट होणार त्याच्यानंतर पब्लिक आयपी पण. पण इन्स्टन्स क्रिएट कुठे होतोय? इन्स्टन्स क्रिएट कुठे होतोय? इन्स्टन्स क्रिएट होतोय इथे. इन्स्टन्स कुठे क्रिएट होतोय? इथे. तर आपल्याला तेच द्यावं लागेल. सर्वात आधी आपल्याला AWS _c त्याने एक्सटेन्शन दिलेलं आहे. AWS _ कोणता इन्स्टन्स क्रिएट होतोय? दिस वन. हा, लक्ष द्या. हा, आउटपुट ब्लॉक आपण कसा लिहितोय. आपण एका रिसोर्सला, हा रिसोर्स क्रिएट होणार आहे ना, हा रिसोर्स क्रिएट होतोय. कोणता आहे? MyEC2 इन्स्टन्स. तर आपण ती व्हॅल्यू इथे लिहितोय, AWS _ इन्स्टन्स. आणि इन्स्टन्स क्रिएट झाल्यानंतर रेफरन्स नेम इथे द्यावं लागेल. तर इथे बघा डॉट दिलेला आहे मी. डॉट नंतर काय देतोय? हा रेफरन्स नेम. जेव्हा हा इन्स्टन्स क्रिएट होईल तर त्यानंतर इन्स्टन्स क्रिएट झाल्यानंतर ना, जसं मी आता तुम्हाला दाखवलं होतं की काय येतं, नोन आफ्टर अप्लाय. तर मला काय पाहिजे? पब्लिक आयपी. तर तिथे जसं लिहिलेलं आहे तसंच इथे मी इथे लिहिणार, मला डॉट पब्लिक आयपी. काय लिहिणार? डॉट पब्लिक _IP. मी कुठून घेतली इन्फॉर्मेशन? त्या प्लॅन मधून घेतलेली आहे. कुठून इकडून तिकडून घेतलेली आहे का? नाही. तर इन्स्टन्स क्रिएट होणार. कोणता इन्स्टन्स आहे? दिस वन हिअर, रिसोर्स. आणि त्याचा रेफरन्स नेम दिस वन. ओके. अँड देन काय पाहिजे आपल्याला? पब्लिक आयपी, जे नोन आफ्टर अप्लाय मध्ये होतं. तुम्ही वाटेल ते काढू शकता ऍज अ आउटपुट, जे टर्मिनलवर प्रिंट होईल. आता आपला प्रॉपर फाईल बनलेली आहे. आपण याला काय करू? एक्झिक्यूट करून बघू. सो लेट्स गो अँड ट्राय.
here. Git add टाइम घेतोय थोडा. सेव्हिंग output.tf. काय झालं? स्ट्रिंग मध्ये पाहिजे. ठीक आहे, तुला स्ट्रिंग मध्ये देतोय. ओके, बट असं तर नाही व्हायला पाहिजे. अपडेटिंग फाइल फेल्ड. वाई सेव तर होता है. अनएक्सपेक्टेड एरर येतो इथे. ठीक आहे, अनेबल टू क्रिएट टेम्पररी फाईल. वाय बट टेम्पररी फाईल. ठीक आहे, हा एरर कशासाठी आहे ते काही कळत नाही आहे. आता ते बघावं लागेल. हां, तिथे आपण डिफॉल्ट मध्ये कुठे कॅपिटल नेम आहे ते आणि हा स्मॉल आहे. हा टॅग म्हणून जाईल आणि हे नाव म्हणून जाईल. बट जो एरर येतोय तो अनएक्सपेक्टेड एरर आहे. त्या एरर साठी आता थोडंसं बघावं लागेल की वाय दिस एरर इज कमिंग. unexpected why. So let me check on online. Unable to commit specific file. So the git index इथला reset करून बघा. Often due to level issue rather than the code errors and definition likely occurred while you are trying to get a recommended file.
something is not correct. काय झालंय, आपण जे काही मुवमेंट केली ना त्यामुळे तो प्रॉब्लेम झालाय. बट ते तर कॅप्चर करायला पाहिजे. आणि स्टील लेट मी थिंक क्या कर सकते हे. ठीक आहे, तर आपल्याकडे आपण SSH घेऊ इथे आणि डायरेक्ट अप्लाय करून बघू. ओके, SSH-i public IP here. Copy SSH-i ID_RSA. ओके, तर टेम्पररी पर्पज साठी आता जसं तिथे थोडासा इश्यू येतोय, काहीतरी माझ्या सिस्टम मध्ये सेव्हिंग गिटचा काहीतरी इश्यू झालेला आहे. सो आपण इकडे आपल्याकडे रिपॉझिटरी आहे sudo -i. सो डायरेक्टली आपण आपल्या बॅच मध्ये जाणार. ls ec2.tf ऑलरेडी अवेलेबल आहे. सो मी काय करतोय, इथे एक फाईल क्रिएट करतोय. कोणती फाईल क्रिएट करणार? रिप्लेस करावं लागेल. cat replace ec2.tf एंटर. ते काम करा, तुम्ही करून बघा हे. ठीक आहे, फक्त सेव्ह होत नाहीये, बट येस परफॉर्म होऊन जाईल. तर तुम्ही करून बघणार आहे दोन्ही ब्लॉक्स. व्हेरिएबल पण शिकलोय आपण, आता आउटपुट पण शिकलोय. कसं होईल ते परफॉर्म करून बघा आणि आउटपुट हमखास येणार म्हणजे येणार. काही मेजर इश्यू नाहीये. आता फक्त मला तो माझ्या रिपॉझिटरी मधला काय इश्यू आहे ते चेक करावं लागेल. क्लिअर आहे? ओके, सो तेवढं करून बघा. आपण इथेच थांबतोय आणि काही कठीण नाहीये. तुम्हाला पण दिसतंय इथे काही कठीण वाटतंय का? नाहीये. ऑनलाईन मध्ये करून बघणार. ठीक आहे, सो एवढा टास्क कन्सिडर करा आणि कंप्लीट करून बघा. ठीक आहे, तसं पण तुमची प्रॅक्टिस छान होईल. ओके देन, सो इथेच थांबूया आपण.